रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। तर आपण इथे पाहणार आहोत की ईश्वरी आणि अर्णवला त्रास देऊ पाहणाऱ्या सौदामिनीचा खोटारडेपणा आता अर्णव ईश्वरी समोर येणार, तर दुसऱ्या बाजूला इकडे नम्रताला टेन्शन आणि आनंद सोबतच येणार। आता नेमकं काय कसं घडतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। तर इकडे आता मामा आणि आकाश त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव हे चौघजण रात्री जेवून खाऊन झाल्याच्या नंतर छान गप्पा मारत बसलेले असतात। त्यावेळी मामा म्हणत असतो की पहिल्या राऊंडला तर तुम्ही दोघांनी अगदी सुपर डुपर हिट बाजी मारलेली आहे, ते सुद्धा ईश्वरीमुळे। त्याबरोबर अर्णव म्हणतो खरंच बोलतोस तू मामा, मिस इंदौरमुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे। ईशू म्हणते मला तुमची साथ असेल ना तर मी काहीही करू शकते। त्यानंतर मग आता आकाश म्हणतो चला तर मग दोघंजणं जोडीने करून दाखवा आणि आता ही स्पर्धासुद्धा जिंका। चला उद्याच्या राऊंडला पोहोचायचं आहे ना आपल्याला सगळ्यांनाच, आता जाऊन झोपूया। त्यावेळी इशू म्हणते हो हो चला। त्यानंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात। इशू अर्णवला म्हणत असते सर मला काय वाटतं पुढच्या राऊंडसाठी आपण एक खास गोष्टीचा वापर करायला हवा। अर्णव म्हणतो खास गोष्ट म्हणजे मला कळलं नाही, तुला काय म्हणायचं आहे, जरा स्पष्ट बोलशील का? त्यावर इशू म्हणत असते सर अहो असं काय करताय, तुम्हाला आठवत आहे ना आपल्या ऑफिसमध्ये तुमच्या आईंची मशीन आहे, आपण ही कंपनी वाचवण्यासाठी तुमच्या आईचं नाव वाचवण्यासाठी हे सगळं करतो। उलट मला असं वाटतं की आपण जर उद्या तुमच्या आईची मशीन वापरली ना तर आपल्याला तुमच्या आईचे आशीर्वाद मिळतील आणि मग आपलं काम आणखीनच जास्त बढिया होऊन जाईल आणि आपण नक्की जिंकू। तुम्हाला काय वाटतं? त्यावेळी अर्णव म्हणत असतो मिस इंदौर तशी आयडिया वाईट नाही आहे, आयडिया खरंच तुझी खूप सुंदर आणि छान आहे, पण एक प्रॉब्लेम आहे। इशू म्हणते आता काय? अर्णव म्हणतो मिस इंदौर अगं असं काय करतेस, हे विसरून कसं चालेल की ती मशीन कितीतरी दिवस कितीतरी महिने बंद आहे। तुला आठवतं आहे ना आपल्या कंपनीच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्ताने तू ती मशीन सुरू केलीस ते, त्याच्यानंतर तूच थोडे दिवस जे काही त्या मशीनला चालवलंस वापरलंस ते एवढंच, त्याच्यानंतर त्या मशीनीचा वापर पुन्हा एकदा बंदच झाला आहे। त्यामुळे आता ती मशीन कशी वापरणार आपण? उद्या जर ऐनवेळी ती मशीन नाही चालली तर केवढा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपलं केवढं मोठं नुकसान होऊ शकतं तुला माहिती आहे ना। त्यामुळे मला तरी असं वाटतं की उद्या आपण अशी रिस्क घ्यायला नको। आणि त्याशिवाय एवढी मोठी कॉम्पिटिशन त्यांनी अरेंज केली आहे म्हटल्यावर शिलाई मशीन्स किंवा जे काही इक्विपमेंट्स असतील ते ती लोक आपल्याला प्रोव्हाइड करतीलच ना। जसं की आज बघ, आज लोकचवीचा नवा अंदाज हा राऊंड होता, तर याच्यासाठी त्या लोकांनी काय केलं होतं, त्या लोकांनी सर्व अरेंजमेंट किचन सर्व काही सेटअप करून ठेवलं होतं ना। मग तसंच मिस इंदौर आता उद्यासुद्धा जेव्हा फॅशनचं कॉन्सेप्ट असणार आहे तेव्हासुद्धा ते सगळं सेटअप करूनच ठेवतील, मग आपल्याला मशीन नेण्याची गरज नाही आहे। त्यावर इशू म्हणते सर मला सगळं पटतं आहे तुमचं, पण किमान आपण प्रयत्न तर करून बघूया। जर तुमच्या आईचं मशीन आपण वापरलं ना तर मला वाटतं की तुमच्या आईचे आशीर्वाद मिळतील आपल्याला। आपण त्यांना विचारून बघू ना की आम्ही आमचं मशीन वापरू शकतो का, जर त्यांनी परमिशन दिली तर मशीन आपलं आपण वापरायला काय हरकत आहे। आणि तसंही खरं सांगू का सर मी तुम्हाला, मला ना असं मनापासून वाटतं आहे की आपण आपल्या आईंचंच मशीन वापरावं, म्हणून मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करते सर प्लीज प्लीज आपण आईंचं मशीन वापरूयात ना। अर्णव म्हणतो मिस इंदौर अगं, इशू म्हणते प्लीज, आणि राहिला प्रश्न आपल्याकडे ते मशीन चालू करायला वेळ नसण्याचा। मी काय म्हणते आपण एक काम करूया, तसंही आत्ता आपण इथे बसलोच आहोत, आपल्या कामाबद्दल उद्याच्या स्पर्धेबद्दल बोलतोय, त्यामुळे आपल्याला झोपही येत नाहीच आहे। आपण एक काम करूया, आपण आत्ता ऑफिसला जाऊया आणि आत्ता जाऊन ती मशीन सुरू करूया। जर रात्रभर ती मशीन वापरली तर ऑफकोर्स उद्या ती मशीन नक्की चालेल। तुम्हाला काय वाटतं? अर्णव सर प्लीज 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 सर, नाही नका ना म्हणू, मला माहिती आहे तसंही तुम्हाला झोप येणार नाहीच आहे, जाऊयात ना ऑफिसला प्लीज। अर्णव म्हणतो ठीक आहे जाऊयात, आणि मग ते दोघं घरातनं बाहेर पडतात। तर दुसऱ्या बाजूला आता उद्याचा राऊंड इशू आणि अर्णवला जिंकता येऊ नये यासाठी वल्लरीने प्लॅन केलेला असतो, कारण वल्लरीने आता ही बातमी मिळवलेली असते की ईश्वरी आणि अर्णव रात्री ऑफिसला चाललेत। मग तिला ही गोष्ट तर पक्की माहीत असते की ते दोघंजणं नक्कीच अर्णवच्या आईचं त्या मशीनचंच काहीतरी करायला जात असतील। त्यामुळे ती लगेचच आता लावण्याच्या आईला म्हणजेच सौदामिनीला फोन करते आणि सौदामिनीला ती सांगत असते की एक काम कर, ते जे मशीन आहे ना त्या अर्णवच्या आईचं ते मशीन खराब कर। त्याबरोबर लगेचच
आता सौदामिनी म्हणते ऑलरेडी ते मशीन खराबच आहे, खटारा आहे, 90च्या काळातले ते मशीन, ते खराब करून काय मिळणार आहे अजून आपल्याला. त्यावेळी मग आता वल्लरी म्हणत असते ते मशीन जरी 90च्या काळातलं असलं ना तरी आज 2000मध्ये सुद्धा ते मशीन सुरूच आहे, त्यामुळे ते मशीन बंद पाड काहीही झालं तरी. कारण काय आहे ना, ते मशीन अर्णवसाठी त्याच्या आईचं सर्वस्व आहे, त्याच्या आईची ओळख आहे, त्याच्या आईचं अस्तित्व आहे. उद्या जर ती मशीनच व्यवस्थित राहिली नाही तर अर्णव काम कशावर करणार. मला खात्री आहे ईश्वरी आणि अर्णव एवढ्या रात्रीचे ऑफिसला गेलेत म्हणजे नक्की ते त्या मशीनकडेच गेले असणार. त्याबरोबर लगेचच लावण्याची आई म्हणते ठीक आहे, जर तू म्हणतेस ते खरं असेल आणि असंच असेल तर मग मी काय करायचं ते बघते, पण जर तू बोललेला अंदाज पुन्हा खोटा ठरला ना तर मात्र लक्षात ठेव, माझ्या इतकी वाईट बाई तू अख्ख्या जगात पाहिली नसशील हा वल्लरी. वल्लरी म्हणते जेवढं सांगितलं आहे तेवढं करा, उगाचच्या उगाच मला नावं ठेवत बसण्यापेक्षा कामाला लागलात तर पटपट बरं होईल. ईश्वरी आणि अर्णव कुठल्याही वेळी पोहोचतील. ती म्हणते तू काळजी करू नको, काय करायचं ते मी बघते. त्यानंतर आता इकडे सौदामिनी विचार करते की कोणालाही काम सांगणं चुकीचं आहे, त्यापेक्षा मी स्वतः जातीने ह्या कामामध्ये लक्ष घातलं पाहिजे. मी एक काम करते, मी स्वतःच जाऊन ते मशीन बंद पाडते. उगाच कोणावर विश्वास ठेवला आणि काम चोख नाही झालं तर आयत्या वेळी प्रॉब्लेम नको. म्हणून मग आता स्वतः जी सौदामिनी असते ती आता निघते आणि थेट रात्रीची सात्विक फॅशनच्या ऑफिसला पोहोचते. आता ती थेट अर्णवच्या केबिनमध्ये जाते आणि म्हणत असते अर्णव अर्णव अर्णव, उद्या तू नाही जिंकू शकणार रे, कुठल्याही परिस्थितीत नाही म्हणजे नाही. उद्या काहीही झालं तरी तुला हरवण्यासाठी मी काय वाटेल त्या थराला जाऊ शकते. तसंही तुझ्या या आईच्या मशनीचा फार काही उपयोग नाहीच आहे, त्यामुळे ते बंद पडलं तर कोणाला फारसा तितका फरकही पडणार नाही आहे. म्हणून मग आता लगेचच इकडे ती म्हणत असते आईची शेवटची आठवण खूप मनापासून जपून ठेवली होतीस ना, पण आता त्याचा उपयोग नाही. ती हे सगळं बडबडत असते, बोलत असते. तोपर्यंतच ईश्वरी आणि अर्णव ऑफिसच्या गेटवरती पोहोचलेले असतात. आता ईशू म्हणते चला चला लवकर चला. अर्णव म्हणतो हो हो हो, आपलंच ऑफिस आहे, इतकी घाई काय, जातोय ना. त्याबरोबर मग आता अर्णवचा फोन वाजतो. आता ईशू म्हणते आता कोण आहे. अर्णव म्हणतो मला काय माहिती, मी सुंदर बघायला हवं ना. आणि मग तो फोन उचलतो. तर आता फोन त्याच्या एका मित्राचा असतो. आता त्याचा मित्र त्याला म्हणत असतो अरे तुला आज टी व्हीवर पाहिलं, खरंच तुम्ही ज्या स्पर्धेत उतरलाय ती स्पर्धा खूप मोठी आहे. मी जर भारतात असतो ना तर मी सुद्धा माझ्या कंपनीच्या वतीने नक्की खेळलो असतो. माझी बायको माझ्या मागे लागली आहे की आपण या स्पर्धेत उतरलो असतो, पण काय करणार, मला भारतात येणं शक्य झालं नाही ना. त्यावर अर्णव म्हणत असतो की इट्स ओके रे, नेक्स्ट टाईम नक्की प्रयत्न कर, आपण दोघं मिळून एकमेकाच्या समोर उभे राहू. त्याबरोबर त्याचा मित्रसुद्धा हसतो आणि म्हणतो अरे दोघं पार्टनर आपण तोडीस तोड आहोत काय. त्यावेळी ते दोघं मित्र हसत असतात. तर इकडे आता सौदामिनी ही बघते की ईश्वरी आणि अर्णवची गाडी खाली उभी आहे. ती पटकन मशीन दुरुस्त बिघाड करायला जातच असते. त्यावेळी त्या ठिकाणी पटकन ईश्वरी केबिनचा दरवाजा उघडते. आता ती सौदामिनीला त्या मशिनीजवळ बघते आणि म्हणते काय काय चाललं आहे, नका प्रयत्न करू, कारण कितीही प्रयत्न केलेत ना तरी तुम्हाला यश येणार नाही. तुमच्या मुलीने एकदा प्रयत्न करून झालाय तसा, पण तो फेल गेलाय. ओ तुम्हाला माहीत नसेल, नाही सांगितलं नसेल ना तुमच्या लाडक्या लेकीने. मी सांगते, तुमच्या लेकीने म्हणजेच लावण्याने काय केलं होतं माहिती आहे का. त्यावर लगेचच सौदामिनी चिडते आणि म्हणते माझ्या मुलीला लावण्य म्हणण्यासारखी तुझी लायकी तरी आहे का. ईश्वरी म्हणते तिचं नावच तोंडात घेण्याची तिची लायकी नाही आहे, पण तरीही घेऊन सांगतेस तुम्हाला, कारण सांगितलं नाही तर तुमचीच मुलगी आहे हे पटणार कसं ना. तुमच्या मुलीने 50व्या वर्धापन दिनानिमित्त ही मशीन गायब केली होती, पण ती मशीन मी परत वाचवलीच होती. आणि आजही बघा, आज तुम्ही तिची आई ही मशीन बिघडवायला आलाय आणि तुम्हाला रंगेहात पकडायला सुद्धा मीच आली आहे. काय नशीब आहे आणि काय नियतीचा खेळ आहे नाही. आणि राहिला प्रश्न ह्या मशीनीत बिघाड करू पाहण्याचा, तर तुम्ही काहीही केलं ना तरी काही फरक पडणार नाही. शेवटी म्हणतात ना, खोटेपणा कितीही माणसाने केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. दुसऱ्यासाठी खड्डा खणला, दुसऱ्यासाठी दरी खोदली की त्यामध्ये आपणच पडतो. हे काही उगच म्हणून ठेवलेलं नाही आहे लोकांनी. देवाच्या दारात उशीर आहे पण उजेडही आहेच. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आम्हाला हरवायला जाल आणि तुम्ही जिंकाल? कधीच नाही. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहे ना, त्यामुळे आम्हीच जिंकणार, लक्षात ठेवा. त्यावेळी अर्णव त्याच ठिकाणी आलेला असतो आणि म्हणत असतो अरे तुम्ही इथे एवढ्या रात्री,
मिस इंदौर, काय प्रकार आहे हा सर्व? आता सौदामिनी देशमुखला एवढ्या रात्रीचं सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये पाहून अर्णवला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. त्यावेळी ईश्वरी म्हणते, काय आहे का उत्तर? सौदामिनी मॅडम, अर्णव सरांना सांगायला उत्तर आहे का तुमच्याकडे? त्यावर सौदामिनी गप्प बसते. इशू म्हणते, नाही आहे का उत्तर? ठीक आहे, काही हरकत नाही तशी, मी सांगते ना त्यांना. अर्णव सर, काय आहे ना, तुमच्या ह्या सौदामिनी मॅडम ज्या आहेत त्या आपल्या ह्या आईंच्या मशनीमध्ये बिघाड करण्यासाठी आल्या होत्या. पण काय नियतीचा खेळ आहे. गेल्या वेळी आपल्या कंपनीचा वर्धापन दिवस होता तेव्हा यांच्या लेकीने लावण्याने ही मशीन गायब करू पाहिली होती. त्यावर अर्णव म्हणतो, काय? त्यावर इशू म्हणते, हो, तेव्हा ही मशीन मीच परत आणली होती आणि तिच्यावर शिवतही बसले होते. तेव्हा लावण्याला मला बघून खूप मोठा धक्का बसला होता, जसा आता इथे सौदामिनीला बसलाय ना तसाच. काय बरोबर बोलते ना मी? त्यावेळी अर्णव म्हणतो, हे बघा, तुम्ही कितीही आणि काहीही प्रयत्न केले ना तरी तुमचे सगळे प्रयत्न निष्फळच ठरणार आहेत. शेवटी खोटारड्या माणसाचं कधीच भलं होत नाही. दुसऱ्याला त्रास देऊ पाहिलं ना की देव स्वतःला त्रास देतो, स्वतःसमोर अडचणी आणतो. त्यामुळे आता इकडनं गुपचूपपणे चालत्या झाला तर ते तुमच्याही फायद्याचं असेल आणि आमच्यासाठी सुद्धा बरं पडेल. कारण काय आहे ना, तुम्हाला स्वतःला जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरवण्यात इंटरेस्ट आहे, पण आम्हाला स्वतःला जिंकण्यात रससुद्धा आहे आणि गरजसुद्धा आहे. म्हणून निघा इकडनं. आणि हो, जाता जाता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट कायमस्वरूपीची लक्षात ठेवा. जरी तुम्ही माझ्या आईच्या मशनीत आज बिघाड केला असताना तरी उद्या मला कोणीच हरवू शकलं नसतं. कारण आज माझ्या बायकोने स्वतःच्या डोळ्यांची पर्वा न करता ही स्पर्धा जिंकण्यासाठी तिच्या बाजूने 100% दिलेत. त्यामुळे उद्या काहीही झालं असतं, अगदी काहीही, तरीही मी ही स्पर्धा खेळायला इथे पोहोचणारच आणि जिंकणारसुद्धा. लक्षात ठेवा. आफ्टर ऑल ASR म्हणतात मला. अर्णव, सात्विका, राजेश शिर्के. आणि अर्णव राजेश शिर्के जे ठरवतो तो ते करतोच. अर्णव राजेश शिर्के कधीच मागे पडत नाही. त्याच्यानंतर मग आता लावण्याची आई रागारागात तिकडनं निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी स्पर्धेला पोहोचताना ईश्वरी आणि अर्णवने ते मशीन घेतलेलं असतं. ते मशीन बघून आता नम्रता मनातल्या मनात खुशही होते. ती म्हणते, वाह, जिजूंनी आणि इशूने हे जुनं मशीन घेतलं, त्यामुळे नक्कीच यांना काम करायला उशीर होणार आणि मग यांचं काम अपूर्णच राहणार आणि मी मात्र जिंकणार. वा. पण मग आता मुद्दामूनच ती क्युरॉसिटी दाखवते आणि विचारते, जिजू, इशू, काय हे मशीन तुम्ही कशाला घेतलंय? नाही म्हणजे आपण तिकडे जातोय म्हटल्यावर तिकडे आपल्याला कालच्यासारखंच सगळं मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल ना, मग आपल्याला हे सगळं घरून नेण्याची काय गरज आहे? नाही म्हणजे तसंही हे मशीन खूप जुनं आहे. जिजू, तुमच्या आईचं मशीन आहे ना हे, मग आता हे मशीन कसं वापरणार तुम्ही? जर मध्येच मशीन बंद पडलं तर? त्यावेळी लगेचच इशू म्हणते, नाही ताई, काळजी नको करूस. अगं, आम्ही काल रात्रभर हे मशीन चालू ठेवलं होतं. म्हणजे खरं तर आम्हाला दोघांनाही झोप येत नव्हती ना, म्हणून आम्ही ऑफिसला गेलो होतो. तर आम्ही हे मशीन रात्रभर वापरलं आहे. आणि हे मशीन वापरण्याचं कारण असं आहे, ते म्हणजे हे मशीन अर्णव सरांच्या आईचं आहे. या मशीनीत त्यांच्या आईचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच आम्हाला हे मशीन वापरून जिंकायचं आहे. बस, बाकी काही नाही. तू काळजी करू नकोस. जर तिकडे गेल्यावर ती लोक म्हणाली की नाही वापरता येऊ शकणार तुम्हाला हे मशीन, इथल्याच मशीन वापराव्या लागतील, तर मग वापरू तिथल्या मशीन. पण आपल्या बाजूने आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? नम्रता म्हणते, हो हो, अगदी बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर मग आता नम्रता ही टेन्शनमध्ये येते. खरंच आजच्या राऊंडमध्ये सुद्धा इशूज बाजी मारेल का? नाही, काहीही झालं तरी यावेळी मी असं होऊ देणार नाही. यावेळी मीच जिंकणार. मला जिंकायचं आहे म्हणजे आहेच. ह्या घरात मला माझं स्थान, माझी जागा निर्माण करायची असेल तर मला त्यासाठी लढावंच लागेल. शर्थीने खिंड रोकावी लागेल आणि प्रयत्नांची पराकाष्ठासुद्धा करावी लागेल. गणूबाप्पा, आजपर्यंत आकाश व्यतिरिक्त मी तुझ्याकडे काहीच मागितलेलं नाही आहे, पण आता त्याच आकाशच्या आणि माझ्या सुखी संसारासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी तुझ्याकडे एक मागणं मागते. ते म्हणजे ह्या घरचं सर्वस्व, ह्या घरचं वैभव, ह्या घरचं सुख, ह्या घराला परत करणारी सून म्हणून माझं नाव पुढे होऊ दे. जर माझं नाव झालं ना तर आणि तरच ह्या घरात मला मान मिळेल, नाहीतर मला कायम मोलकरणीचीच वागणूक दिली जाईल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,